उमरखेड नगरपालिकेच्या मुख्याधिकारी अर्चना मेंढे कार्यमुक्त, कुलभूषण राम टेके नव्या जबाबदारीवर, नागपूर जिल्हा प्रतिनिधी प्रदीप राऊत कार्यमुक्तीने शहरात राजकीय आणि प्रशासकीय खळबळ। जिल्ह्यातील उमरेड नगरपालिकेच्या मुख्याधिकारी अर्चना मेंढे यांना शासनाने 7 जुलैपासून कार्यमुक्त केल्याचे आदेश नुकतेच निर्गमित करण्यात आले। महाराष्ट्र शासनाचे अप्पर सचिव अका लखस यांच्या स्वाक्षरीने हे आदेश जारी करण्यात आले असून त्यांच्या पुढील नियुक्तीचे आदेश स्वतंत्रपणे जाहीर केले जातील असे आदेशात नमूद आहे। अर्चना मेंढे यांची उमरेड नगरपालिकेत 8 जुलै 2023 रोजी मुख्याधिकारी म्हणून नियुक्ती झाली होती। मात्र 3 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच त्यांना पदावरून हटवण्यात आलं आहे। त्यांच्या कार्यमुक्तीने शहरात राजकीय आणि प्रशासनिक खळबळ माजली असून विविध चर्चांना उधाण आले आहे। उमरेडमध्ये लोकोपयोगी कामे, मुख्याधिकारी म्हणून मेंढे यांनी डिजिटल शाळा, 25,000 वृक्ष लागवड, प्लेग्राऊंडचे नूतनीकरण, खाऊ गल्लीचा विकास अशा अनेक लोकोपयोगी कामांवर भर दिला। मात्र काही व्यक्तींनी वैयक्तिक कामामध्ये झालेल्या दिरंगाईचा राग व्यक्त करत त्यांच्या कार्यकाळावर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याची चर्चा आहे। दरम्यान त्यांच्या जागी वडसा नगरपालिकेचे मुख्याधिकारी कुलभूषण राम टेके यांनी 8 जुलै रोजी उमरेड पदभार स्वीकारला। रुजू होताच त्यांनी कार्यालयीन कामकाजाचा आढावा घेतला। कर्मचाऱ्यांनी त्यांचे पुष्पगुच्छ व पेढ्यांनी स्वागत केले। अचानक आलेल्या कार्यमुक्तीच्या आदेशामुळे काहींनी श्रेय लाटण्याचा प्रयत्न सुरू केले असून कार्यमुक्तीमागील खरे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे। ही कार्यमुक्ती शिक्षेसमान असल्याने प्रशासनातही याची जोरदार चर्चा सुरू आहे। जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनलसाठी नागपूर जिल्हा प्रतिनिधी प्रदीप राऊत। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.